नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। तब्बल 1,58,000 रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक हे महत्त्वाचं पद 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरलं जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी 10 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड म्हणजेच IIFCL यांच्या मार्फत ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। गट अ संवर्गाचं असिस्टंट मॅनेजर म्हणजे सहाय्यक व्यवस्थापक हे महत्त्वाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच या पदांसाठी एक्झाम देखील देता येणार आहे। यामध्ये या संदर्भाचे संपूर्ण अपडेट आपली जी अधिकृत वेबसाईट आहे चॅनलची mahajobhub.in यावरती देखील उपलब्ध करून दिले गेलेले आहे। या संदर्भाचे संपूर्ण अपडेट बघण्यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, यासाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन 18 मार्च ते 10 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। साधारणपणे 2026च्या मे किंवा जून महिन्यामध्ये ही एक्झाम घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे। आता यामध्ये असिस्टंट मॅनेजर हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे, ज्यासाठी 33 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा या ठिकाणी आहे हे तुम्ही बघायचं आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे। आता या सर्व पदांसाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। जबरदस्त असा हा पगार असणार आहे। पगाराची रेंज तुम्ही बघू शकता 44,500 ते 89,150 या स्केलनुसार हा पगार असणार आहे। या पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना गव्हर्नमेंटमार्फत दिले जाणार आहे। साधारणपणे तुम्ही बघू शकता अंदाजे 19 लाख प्रतिवर्ष इतका हा पगार असणार आहे। म्हणजे एक प्रकारे 1,58,000 रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत दिला जाणार आहे। जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच वित्त मंत्रालयामार्फत परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे। आता या पदांसाठी कोण ॲप्लिकेशन करू शकतं, तर तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय 21 ते 30च्या दरम्यान असायला हवं। मात्र राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना विशेष सवलत वयामध्ये या ठिकाणी दिली गेलेली आहे। जसं की SC/ST कॅटेगरीचे तुम्ही असाल तर 5 वर्ष अतिरिक्त सवलत असणार आहे। OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष शिथिलता पाहायला मिळते। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची शिथिलता असणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता या सर्व पदांसाठी नेमकी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असायला हवं, तर मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर हे जे पद भरलं जाणार आहे हे 2 वेगवेगळ्या स्ट्रीममधनं भरलं जाणार आहे। पहिली स्ट्रीम आहे जनरलाइज स्ट्रीम, दुसरी आहे एन्व्हायरमेंट अँड सोशल सेफगार्ड स्ट्रीम। यामध्ये जनरलाइज स्ट्रीमसाठी 31 जागा असणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी लॉमधनं पदवी घेतलेली आहे किंवा ज्या उमेदवारांनी BA LLBचा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स पूर्ण केलेला आहे किंवा CA केलेला आहे म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट केलेला आहे, कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केलेला आहे म्हणजे CHचा किंवा सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंटचा कोर्स केला आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त BTech झालेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करता येणार आहे। विशेष म्हणजे 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे। मग तो कुठलाही अनुभव असेल चालणार आहे, फायनान्स सेक्टरचा असो किंवा बँकेचा असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा PSUचा असेल किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनचा असेल तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे। हे तुमच्यासाठी बेनिफिशियल पॉईंट आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर हे जे एन्व्हायरमेंट अँड सोशल सेफगार्ड या स्ट्रीममध्ये पद भरलं जाणार आहे। 2 जागा असणार आहे आणि यासाठी इंजिनिअरिंग किंवा तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री
डिप्लोमा इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा किंवा इन्व्हायरमेंटल सायन्सचा असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी MSc पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सोशल वर्कमधनं, सोशिओलॉजीमधनं, अँथ्रोपॉलॉजीमधनं किंवा इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंटमधनं, तर अशाही उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। याही पदासाठी 2 वर्षाचा अनुभव, कुठलाही अनुभव तुमच्याकडे असेल तरी अर्ज करू शकणार आहात। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एकंदरीत प्रोसेस असणार आहे। आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते तुम्ही बघू शकता। या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम 2 फेजमध्ये असणार आहे। यामध्ये फेज 1 तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणार आहे। यामध्ये 2 वेगवेगळ्या टेस्ट असणार आहे। टेस्ट 1 तुमची 100 प्रश्नांची 100 गुणांची असणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न तुम्हाला या टेस्ट 1 साठी विचारले जाणार आहे। त्यानंतर फेज 1 ची टेस्ट 2 त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मित्रांनो 50 प्रश्न उमेदवारांना 100 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। तर अशा पद्धतीने फेज 1 तुम्हाला 150 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि यामध्ये क्वालिफाय केल्यानंतरच उमेदवारांना फेज 2 साठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाणार आहे। मित्रांनो फेज 1 तुमची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। 1/4 म्हणजे 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे कापले देखील जाणार आहे। फेज 1 क्वालिफाय केल्यानंतर फेज 2 साठी म्हणजेच मुलाखतीसाठी उमेदवारांना विचारले जाणार आहे। 100 गुणांची तुमची ही मुलाखत असणार आहे आणि त्यानंतर फेज 1 आणि फेज 2 असे दोन्ही मार्काच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती वित्त मंत्रालयामार्फत दिले जाणार आहे। आता या पदांसाठी नेमके एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे? मित्रांनो भारतातील विविध शहरांमध्ये हे एक्झाम सेंटर असणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्रासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, MMM रिजन, नागपूर हे तुमचं सेंटर असणार आहे। तुमचं जवळचं सेंटर तुम्ही देऊ शकता। दिलेल्या या संकेतस्थळावरती यायचं आहे, अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे। तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची माहिती टाकायची आहे। त्यानंतर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 100 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 600 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे। तर अशा पद्धत मित्रांनो जबरदस्त अशी ही भरती आहे, जबरदस्त असा हा पगार असणार आहे, जबरदस्त अशी ही संधी उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत मिळालेली आहे। बाकी संपूर्ण अपडेट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही त्या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तिथे जाऊन देखील घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।